नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती आणि पोलीस भरती यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर केले आहेत, की दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, हाडे मजबूत करण्याकरिता कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? हाडे मजबूत करण्याकरिता कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डी व्हिटॅमिनची आवश्यकता असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही? कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे म्यानमार हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस डॅडॅस म्हणतात. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यास डॅडॅस म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे धमनी म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अवयव कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अवयव कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परी हे काय मित्रांनो उभयान्वी अवयव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय डॅडॅश येथे आहे. इंटरपोलचे मुख्यालय डॅडॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लिपान्स लिऑने या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ राज्य आहे. स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य केरळ राज्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मनोरंजन हा शब्द कोणती संधी प्रकार आहे? मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विसर्ग संधी आहे. कोणता मित्रांनो मनोरंजन हा शब्द विसर्ग संधी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताचे धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? भारताचे धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारताचे धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1942 साली चलेजाव चळवळ सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ डॅडॅस असे म्हणतात. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास डॅडॅस असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विजय घाट असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा ही क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रिया विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कालवाचक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल? बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे A आणि B. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे AU. ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. AU हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, लोकटक सर्व्हर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सर्व्हर कोणत्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मणिपूर या ठिकाणी आहे. लोकटक हे सर्व्हर मणिपूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधतात? खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोध असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहेत? महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे
2 युनिट कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर आणि धुळे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मेघालय या ठिकाणी चेरापुंजी हे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधलेला गेलेला आहे? कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधलेला गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1884 साली कोल्हापूर येथे राजवाडा बांधण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केलेली आहे? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू हे कोणत्या राज्याच्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कशेडी घाट लागतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, बॉक्सरची लढाई कधी झालेली आहे? बॉक्सरची लढाई कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बॉक्सरची लढाई झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्विगु समास आहे. काय मित्रांनो, नवरात्रीचा समूह हा विग्रह म्हणजे द्विगु समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुवाहाटी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, चिलीपिली हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? चिलीपिली हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तामिळ भाषेतून चिलीपिली हा शब्द आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमेरिका देशामध्ये आढळला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सलील हा समानार्थी शब्द कोणता आहे? सलील हा शब्द म्हणजे समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाणी. काय मित्रांनो, सलील हा शब्द समानार्थी म्हणजे पाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकले नाही? टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकले नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सानिया नेहवाल यांनी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये एकही पदक म्हणजे जिंकले नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. सानिया नेहवालने टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये एकही पदक जिंकले नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, हैदराबाद स्टेट डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आलेली आहे. हैदराबाद स्टेट डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1948 रोजी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे. कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1646 मीटर आहे. कळसुबाईची शिखराची उंची 1646 मीटर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शेवट करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश मिनिटे उशिरा उगवतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 50 मिनिटे उशिरा उगवतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, संजयने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. संजयने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कोरोना व्हायरस ही महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे? कोरोना व्हायरस ही महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश राज्याची होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पशु दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश आवे असे म्हणतात. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश आवे असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उभयान्वी अवयव असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत उपयुक्त, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.